आता नांदेडमध्ये या मोहिमेचा कसा फियास्को सुरू आहे ते पाहूयात। निवडणूक आयोगानं बीएलओंना घरोघरी जात मतदारांची पडताळणी करा अशा सूचना दिल्यात। नांदेडमध्ये मात्र सत्ताधारी पक्षाचे लोक हे कॅम्प लावतायत आणि बीएलओला जागेवर बसून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। कॅम्पच्या नावावर मतदारांची नावं बदल करणं व नावं वगळून टाकणं अशी प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी केलाय। निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशाराच त्यांनी दिलाय। सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आता SIR चे कॅम्प आयोजित करून या बीएलओंना कुठेही न फिरू देता स्वतःच्या कॅम्प मध्ये जबरदस्ती बसवलं जातंय आणि तिथेच मतदार याद्या अपडेट केल्या जात आहेत आणि या विभागातून त्या प्रभागामध्ये नावं टाकल्या जात आहेत, फिरवल्या जात आहेत आणि वगळल्या जात आहेत। ही प्रक्रिया सध्या नांदेडमध्ये सुरुवात आहे आणि हे करणारे सत्ताधारी पक्षाचे कॅम्प आहेत। त्यामुळं SIR ची प्रक्रिया जशी इतर राज्यामध्ये अपारदर्शक झाली तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपारदर्शक होते आणि यामुळे अनेकांचा मतदानाचा हक्क निघून जाण्याचे प्रश्नचिन्ह सध्याला निर्माण झालेले आहेत। दुसरीकडे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र सोयीस्कर भूमिका मांडली आहे। बीएलओ घरोघरी जाऊन काम करत आहेतच, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा मतदारांच्या उपलब्धतेमुळे जर ते शक्य होत नसेल तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं कॅम्प लावले जात आहेत असं ते म्हणतात। त्यांनी या भलत्या सलत्या कामाचं समर्थन केलंय। आपल्या इथे SIR ची मोहीम आहे सरकारची। मोहिमेत असं सांगितलंय घरोघरी जाऊन बीएलओ तर आपल्या इथे तसं होत नाही। घरोघरी करावं, ज्यांना घरी कधी जमत नाही त्याला कॅम्प लावले का राजकीय पक्षांनी आपापल्या प्रयत्न करतायत, दोन्ही झालं पाहिजे। आता नांदेडमधल्या या आरोप प्रत्यारोपानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, पण त्यांनी नांदेड जिल्ह्यात SIR ची मोहीम व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलंय। मतदार नोंदणी अधिकारी सचिन खल्लाळ यांनी नांदेडमध्ये SIR ची 84% कामं पूर्ण झाल्याचा दावा केलाय। मृत मतदार, स्थलांतरित मतदार आणि दुबार मतदारांचा शोध घेण्यात अडचणी येतात असे ते म्हणतात। त्यांनी एकीकडे प्रशासनानं 100% कामाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कॅम्पचं समर्थन केलंय, तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रक्रियेवर अविश्वास दाखवत गंभीर आरोप केलेत। आता या आरोप प्रत्यारोपानंतर निवडणूक आयोग नांदेडमधील या प्रक्रियेवर काय पावलं उचलणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। हा जो इनोव्हेशन फॉर्म वाटपाचा कार्यक्रम आहे हा हाऊस टू हाऊस अशा पद्धतीचा आहे। बीएलओनी घरी घरी जाऊन प्रत्येक मतदाराकडे इनोव्हेशन फॉर्म देणं अभिप्रेत आहे। त्याचबरोबर आयोगाला ह्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांचे जे बूथ लेवल एजंट असतात यांचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे। बीएलओ आणि BLA हे एकत्र मिळून त्या भागामध्ये इनोव्हेशन फॉर्म वाटपाचं काही ठिकाणी नियोजन करतात, तर काही ठिकाणी सोयीनुसार कुठल्या तरी एका ठिकाणी काही मतदार एकत्र येऊन त्यांचे सुद्धा फॉर्म भरून घेतले जातात। तथापि पूर्ण प्रक्रियेचं मूळ स्वरूप हे हाऊस टू हाऊस फॉर्म कलेक्शन या पद्धतीचंच राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।